रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तुमचे ड्रायव्हर कुठे आहे? जास्त व्हिडिओ न काढू घे कागद। काय झालं आज तुमच्या समोर अपघात झाल्याची माहिती मिळाली? काय आज सकाळी मुंबईवरून अमरावती एक्सप्रेस येत असताना तिथं म्हणजे एक सरकारी बस लक्झरी आणि नंतर 5 मिनिटांनी माहीत पडलं की तिथं बाजूला एक बोलेरो गाडी पण आहे। तिथं आपले करुटले मेजर उभे होते आणि त्यांनी सांगितलं, आम्ही तिथे थांबलो। नंतर ताबडतोब फोन केला आपले पवार साहेब, ॲडिशनल SP लोढा साहेब व ताबडतोब तिथं बंदोबस्त पोचला। रमेश अवचार ॲम्ब्युलन्स पोचली। आमचे तिथं आमच्यासारखेच कार्यकर्ता म्हणून शहा, नंतर तुमचे धम्मा नितनवरे वगैरे असे 25-30 सामाजिक कार्यकर्ता पोचले। लवकर रुग्णांना तिथून हलवलं आणि इथं लवकर ट्रीटमेंट मिळायला मला वाटतं की रुग्णांवर ताबडतोब उपचारही झाला। खामगावातील सर्व डॉक्टर लोकसुद्धा लवकर इथं पोचल्यामुळं भरपूरशा रुग्णांवर ताबडतोब उपचार झाल्यामुळं त्यांची प्रकृती स्थिर आहे। अपघात कशात झाला? अपघात एनर्जी शेगावकडून एनर्जी म्हणजे काय म्हणतात त्याला बोलेरो, त्या बोलेरोनी समोरच्या त्या सरकारी बसला धडक दिल्यामुळं तो अपघात झाला आणि पाठीमागून येणारा जो लक्झरी होती त्याला वेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळे तिने जाऊन त्या लक्झरीला ठोकून दिलं पुन्हा। त्यामुळे अशा प्रकारे अपघात झाल्यामुळे तो मोठा अपघात होता। पण त्यामुळं फक्त मला वाटतं की बोलेरोमधले 4 लोक त्यात मृत्यू पावलेले आणि एक लक्झरीमधली एक महिला मृत्यू पावलेली। आपण घटनास्थळी पोहोचले त्यावेळेस काय दृश्य काय होतं नेमकं? दृश्य म्हणजे लोकांचा सकाळी अंधार होता, तिथे काही उजेडाची व्यवस्था नव्हती, पण लोक आपापल्या याच्यामध्ये ओरडत होते। काही लोक फसलेले होते, काही ॲम्ब्युलन्सच्या आतमध्ये होते, काही आपल्या बसमध्ये होते, काही लोक, एक ड्रायव्हर आपल्या याच्यामध्ये स्टेजमध्ये फसलेला होता। त्या सर्वांना लोकांच्या मदतीने काढण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतु सकाळी अगोदर लोक कमी होते, पण नंतर वाढल्यामुळे ते लवकर उपचार मिळाला।